मित्रांनो, 16 नोव्हेंबर 2024 शनिवार कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी करा 2 दिव्यांचा हा एक उपाय। भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल। बनाल तुम्ही करोडपती, कारण मित्रांनो, यावेळी शनिवारी कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे की अनेक वर्षांनी आला आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा 2 दिव्यांचा उपाय नक्की करायला पाहिजे। तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी-कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 16 नोव्हेंबर 2024 शनिवार कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे। जर तुम्ही देखील हा उपाय 16 नोव्हेंबर 2024 शनिवार कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका, त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल। तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो। आणखी बरेच दोष असतात, काहीही असू शकते, परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही। 16 नोव्हेंबर 2024 कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी हा 2 दिव्यांचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा। मित्रांनो, आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे। तर पहिली गोष्ट मित्रांनो, हा 2 दिव्यांचा उपाय कोणासाठी आहे? पहा, येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा 2 दिव्यांचा उपाय का केला जातो आहे। हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे, किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे, तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री हरिविष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे, तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा 2 दिव्यांचा उपाय विशेष करून करावा, कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते। त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मूल असो। ज्याला हा 2 दिव्यांचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी नक्की करावा, त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल। कारण 16 नोव्हेंबर 2024 शनिवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात। तर चला, आता आपण समजून घेऊ की हा 2 दिव्यांचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे। पहा, 16 नोव्हेंबर 2024 शनिवारी हा 2 दिव्यांचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे। आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत। या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल। संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही हा 2 दिव्यांचा उपाय करू शकता। आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर त्या परिस्थितीत काय करावे? पहा, त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरही चालेल। आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता, कारण 16 नोव्हेंबर 2024 शनिवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो। म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा। फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा, पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल
तर थोडा उशीर होऊनही करू शकता. तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल. जेव्हा शनिवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त 2 दिव्यांचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता, आर्थिक तंगी चालू असते, अनेक वेळा खूप प्रयत्न करता, मेहनत करता, पण तुम्हाला धन मिळत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या शनिवारी नक्कीच करायला हवा. चला आपण पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या उपायाबद्दल जाणून घेऊया. या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक असेल 2 दिवे आणि थोडीशी बारीक केलेली हळद. आता हळदीचा हा दिवा शनिवार कार्तिक प्रतिपदा तिथीच्या रात्री घरात या ठिकाणी लावायचा आहे आणि हा उपाय फक्त एक शनिवारच करायचा आहे. हळद आणि लवंगाचा उपाय तुम्हाला कोट्याधीशच नाही तर अब्जाधीश देखील बनवू शकतो. होय मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे कारण हा व्हिडिओ हळद आणि लवंगाच्या उपायांवर आधारित आहे. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत जो तुम्हाला फक्त एक शनिवार करायचा आहे आणि फक्त एक शनिवारच्या उपायाने तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील गरिबी, धनाची समस्या आणि कर्ज यांसारख्या मोठ्या अडचणी दूर होतील. धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा तुमच्या संपूर्ण घरावर होईल. आता पहा, हळद ही श्री हरी विष्णूशी जोडलेली आहे. तसेच हळदीचे जसे जसे उपाय करतात ते तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रहाला मजबूत करतात. त्याचप्रमाणे लवंगाचे उपाय हे देखील अत्यंत चमत्कारी असतात कारण लवंगाचे उपाय त्वरित परिणाम दाखवतात. दुसरे म्हणजे लवंग तुम्हाला नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जांपासून दूर ठेवते. जे लोक त्यांच्या जीवनात लवकरात लवकर धन कमवू इच्छितात, श्रीमंत बनू इच्छितात किंवा जे इच्छितात की त्यांच्या घरात खूप पैसा यावा आणि गरिबीचा कधीही वास नसावा, त्यांनी शनिवारच्या दिवशी हळद आणि लवंगाचा हा उपाय अवश्य करावा. ज्यांनी श्रद्धा आणि प्रामाणिक मनाने हा उपाय शनिवारच्या दिवशी केला आहे त्यांनी त्यांच्या जीवनात या उपायाचा चमत्कार स्वतः अनुभवला आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या जीवनात या उपायाचा चमत्कार अनुभवायचा असेल तर हा उपाय शनिवारच्या दिवशी नक्की करा. पहा, हा उपाय फक्त धनवाढीसाठीच काम करत नाही तर ज्या लोकांच्या जीवनात खूप त्रास आहे, आजारपण आहे, धनाची कमतरता आहे आणि घरातील लोक नेहमी दुःखी असतात त्यांनाही या उपायाने त्यांच्या जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळू शकते. आता गृहीत धरा की तुमच्या घरात तुम्हाला माहीत नाही की कोणता दोष आहे, वास्तु दोष, मंगळ दोष किंवा पितृ दोष आहे. तुम्हाला काहीही माहीत नसेल तरी हा उपाय करा. प्रत्येक प्रकारचा दोष तुमच्या घरातून दूर होईल. तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील. श्री हरी विष्णू अशी कृपा करतील की पुढील 7 पिढ्यांना धनाबद्दल कधीही त्रास होणार नाही. जर तुमच्या जीवनात दुःख वाढत चालले असेल, घरात पैसे कमी पडत असतील आणि तुम्ही विचारात पडला असाल की ही धनाची कमतरता का आहे, तर हा उपाय तुमच्या जीवनात चमत्कार करेल. आता अनेक लोक विचार करतात की हळद जी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे ती काय करू शकते, पण हळद असा चमत्कार करू शकते ज्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हळद तुमच्या जीवनात सुख आणि सौभाग्य वाढवण्याचे काम करते. हळद धनवाढीसाठी आणि धन आणण्यासाठी काम करते कारण हळद श्री हरी विष्णूला अतिशय लवकर प्रसन्न करते. होय, हळद ही श्री हरी विष्णूशी जोडलेली आहे आणि जो व्यक्ती श्री हरी विष्णूला प्रसन्न करतो त्याच्या घरात धनाची देवी माता लक्ष्मीचा वास होतो. कारण जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असतात. आता पाहूया आपण उपाय. शनिवारच्या दिवशी फक्त एकदाच हा उपाय करा. 1. हळद घ्या. जर तुमच्याकडे खडी हळद असेल तर ती वाटून तिची पावडर तयार करा. 2. 1 चुटकी हळद, 2 फूल असलेली लवंग आणि 1 मातीचा दिवा घ्या. 3. दिवा शुद्ध देशी तुपाने तयार करा. 4. दिव्यामध्ये तूप भरून रुईची गोल वाती लावा. 5. यानंतर दिव्यामध्ये 1 चुटकी हळद आणि 2 फूल असलेली लवंग टाका. लवंग तुटलेली किंवा खराब नसावी. श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करत हा दिवा तयार करा. तर आता पाहूया हा दिवा नक्की कुठे लावायचा. 1. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तो तुळशीजवळ लावा. 2. जर तुळशीचे रोप कोमेजले असेल किंवा नसेल तर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर घरातील मंदिरात लावा. पुढे पाहूया पूजा कधी करायची. शनिवारच्या संध्याकाळी तुळशीजवळ किंवा घरातील मंदिरात हा दिवा लावा. असा चमत्कार तुमच्या घरात होईल, असा चमत्कार तुमच्या जीवनात होईल आणि अशी कृपा श्री हरी विष्णूची बरसेल की येणाऱ्या पिढ्याही धनवान बनून राहतील. कधीही धनाबाबत तुम्हाला किंवा तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्रास होणार नाही.
म्हणून फक्त एक शनिवार पूर्ण सच्च्या श्रद्धेने हा उपाय करा आणि मग त्याचा चमत्कार तुमच्या जीवनात स्वतः पहा. स्वतः बघा की माता लक्ष्मी तुमच्या घरावर आणि तुमच्या जीवनात कसे धनाची वर्षा करतात. आता लवकरच दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. अच्छा, जो दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहोत तोही हळदीशी संबंधित आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात येणाऱ्या धनात वाढ होते, म्हणजेच तुमचे पैसे नेहमी वाढत राहतील. कधीही असे दिसणार नाही की आज तुमच्या घरात पैसे आहेत आणि उद्या नाहीत. अनेक लोकांच्या बाबतीत असे होते. ते म्हणतात, आज तर आमच्या घरात पैसे आले, पण उद्या नाही आले तर. कधी येतात, कधी येत नाहीत. कधी खूपच घरात पैशांची उधळपट्टी होते, खर्च होतो. म्हणून पहा, तुमच्या घरात जो धन येतो तो दररोज, प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक वर्षी येतच राहील आणि कधीही त्यामध्ये कमी होणार नाही. तुमची तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहील. फक्त हळदीचा हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी करा. यासाठी तुम्हाला हळद घ्यावी लागेल. 2 चिमूट हळद आणि शुद्ध जल घ्या. आता या जलामध्ये तुम्हाला हळद मिसळावी लागेल. यानंतर हळदीच्या या जलाला अंगठीजवळील बोट म्हणजेच तर्जनी बोटाने गोलगोल फिरवावे आणि म्हणावे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जर मंत्र म्हणता येत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तरी फक्त हळदीचे जल तयार करा. हळदीचे पाणी तयार झाल्यानंतर या जलाचा शिंपड आपल्या संपूर्ण घरात करा. शनिवारच्या दिवशी जसजसे तुम्ही हळदीच्या जलाचा शिंपड आपल्या घरात कराल तसतशा तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित समस्या दूर होतील. जर घरात कोणत्याही कारणाने पैसा येत नसेल तर ते कारण तुमच्या जीवनातून दूर होईल. आणि तिजोरीत पैसा साठत नसेल तर तुमच्या तिजोरीत पैसा साठू लागेल. हा हळदीचा उपाय अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय तुम्हाला किमान 4 शनिवार करायचा आहे. 4 शनिवारांनंतर तुम्ही स्वतः पाहाल की तुमचे एकही रुपये वाया जाणार नाहीत आणि कधीही असे होणार नाही की तुमचे धन कमी येत आहे. नेहमी तुमच्या घरात जास्तीत जास्त धन येत राहील. हा खूपच चमत्कारी उपाय आहे. ज्यांनी हा उपाय केला आहे ते याच्या चमत्काराला जाणतात आणि हा उपाय करत राहतात. ज्यांनी केला नाही त्यांनी हा उपाय करून स्वतःचे याचा चमत्कार पहा. चला, आता लवकरच आपल्याला तिसऱ्या उपायाबद्दल सांगते. तिसरा उपाय, मनोकामना पूर्ण करण्याचा उपाय. तुमची कोणतीही इच्छा असो, कोणताही स्वप्न असो किंवा अशी कोणतीही मनोकामना जी खूप काळापासून अपूर्ण आहे, तिच्यासाठी हा उपाय आहे. प्रत्येकाची स्वतःची एक मनोकामना असते. कोणाला आपले घर हवे असते, कोणाला भरपूर धन हवे असते, कोणाला आपल्या घरात कोणी आजारी होऊ नये असे वाटते, तर कोणी आपली स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा बाळगते. तुमचे स्वप्न काहीही असो, तुमची मनोकामना काहीही असो, फक्त तुम्ही शनिवारच्या दिवशी हा उपाय करा आणि मग पहा श्री हरी विष्णू तुमची मनोकामना कशी पूर्ण करतात. आता पाहूया तुम्हाला काय करायचं आहे. 1. तुम्हाला 5 पिवळी फुले घ्यायची आहेत. 2. त्यासोबत एक पिवळी मिठाई घ्या. पिवळ्या मिठाईमध्ये तुम्ही सोनपापडी, बेसनाचा लाडू किंवा गूळ घेऊ शकता. गूळ असल्यास तो देखील योग्य आहे कारण गुळाचा रंग हलका पिवळसर असतो. आता पहा करायचे काय आहे. 1. 5 फुले श्री हरी विष्णू यांच्यासमोर ठेवा आणि त्यांना अर्पण करा. 2. शुद्ध देशी तुपाचा एक दिवा लावा. 3. श्री हरी विष्णूचा सर्वात शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा 11 वेळा जप करा. 4. मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. 5. 2 दिवे तुळशीच्या रोपाजवळ लावा आणि जर तुळशीचे रोप तुमच्या घरात नसेल तर घराच्या ईशान्य दिशेला, उत्तर पूर्व दिशा, शुद्ध देशी तुपाचे 2 दिवे लावा. जर तुम्ही तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावत असाल तर तुळशी मातेला तुमची मनोकामना नक्की सांगा. पहा, जेव्हा तुम्ही तुळशी मातेला तुमची मनोकामना सांगता ती ताबडतोब पूर्ण होते. कारण श्री हरी विष्णू आणि तुळशी माता एकमेकांची कोणतीही गोष्ट कधीही नाकारत नाहीत. मित्रांनो, उपाय पूर्ण श्रद्धेने करा, तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. कधी करायचा उपाय. 16 नोव्हेंबर 2024 शनिवार कार्तिक प्रतिपदा तिथीच्या दिवशी हा उपाय करा. आता पाहूया तुळशीच्या मातीसंबंधित हा उपाय भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून मुक्ती मिळवून देईल. तुमची सर्व मनोकामना पूर्ण होईल आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल. तुम्ही कोट्यधीश बनाल. कारण यावेळी शनिवार कार्तिक प्रतिपदा तिथीवर अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. हे योग अनेक वर्षांनंतर आले आहेत. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी तुम्ही तुळशीच्या मातीचा हा उपाय नक्कीच करायला हवा. चला, आपण पहिल्या आणि सर्वात खास उपायाबद्दल जाणून घेऊया. या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक असेल 1 चुटकी तुळशीची माती आणि थोडीशी हळद. आपल्याला 16 नोव्हेंबर 2024
शनिवारच्या दिवशी तुळशीच्या मातीचा उपाय करायचा आहे. पाहता पाहता आपण कोट्याधीश बनाल. कारण आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे, विशेषतः त्या लोकांसाठी जे आपल्या जीवनात लवकरात लवकर धनवान आणि महाधनी बनू इच्छितात. ज्यांना लवकरात लवकर धन पाहिजे आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. पहा, तुळशीचे जे रोप असते ते कोणतेही साधारण रोप नाही. हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. जर आपणास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल आणि इच्छित असाल की आपल्या घरावर त्यांची कृपा नेहमीच राहावी, तर आपल्याला सर्वप्रथम श्री हरी विष्णू यांना प्रसन्न करावे लागेल. श्री हरी विष्णू जिथे असतात तिथे धनाची देवी माता लक्ष्मी वास करतात. आणि श्री हरी विष्णू प्रसन्न होतात तेव्हा जेव्हा आपण तुळशीचे उपाय करता. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथले वातावरण सकारात्मक असते, तिथे पॉझिटिव्ह एनर्जी राहते. अशा घरात कधीही धनाची किंवा सुख समृद्धीची कमतरता नसते. आता बरेच लोक काय चूक करतात, ते तुळशीचे रोप आणून चुकीच्या दिशेला लावतात. तसेच आपण सर्वजण जाणता की हा असा मौसम आहे की अनेक वेळा तुळशीचे रोप सुकून जाते. जर तुमच्या घरातही तुळशीचे एखादे सुकलेले रोप असेल तर त्याच्या सुकलेल्या लाकडाचा असा उपाय करूया, जो रातोरात तुमच्या भाग्याला चमकवेल आणि तुम्हाला महाधनी बनवेल. तुळशीच्या सुकलेल्या लाकडाचा उपाय कसा करायचा? 1. तुळशीचे सुकलेले लाकूड घ्या. 2. 7 लाकडे घ्या किंवा 1 लाकडाला 7 भागात तोडा. लाकडे छोटी छोटी असावीत. 3. आता पांढऱ्या रंगाचा धागा किंवा मौली कलावा घ्या. 4. 7ही लाकडांना पांढऱ्या धाग्याने चांगल्या प्रकारे बांधा. गोलगोल फिरवून बांधायचे आहे. 5. या लाकडांना घराच्या मंदिरात श्री हरी विष्णूजी समोर ठेवा. कधी करायचे? हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे. 1. श्री हरी विष्णू समोर एक देशी तुपाचा दिवा लावा. 2. यानंतर मंत्र बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. 3. थोडीशी हळद घ्या आणि त्यात जल मिसळून तिलक तयार करा. 4. या तिलकाला तुळशीच्या लाकडांना आणि श्री हरी विष्णू यांना लावा. यानंतर काय करायचे? शनिवारच्या दिवशी या लाकडांना मंदिरातच राहू द्या. पुढील दिवशी म्हणजे रविवारी या 7 लाकडांना उचला आणि आपल्या तिजोरीत ठेवा. कोठे ठेवायचे? जिथे आपण आपले धन, रुपये, पैसे ठेवता तिथे या लाकडांना ठेवा. जेव्हा आपण हा उपाय करता तेव्हा श्री हरी विष्णू आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात. आपल्या जीवनातील गरिबी, धनाची कमतरता, दारिद्र्य आणि इतर आर्थिक समस्या पूर्णपणे दूर होतात. जे लोक हा उपाय करतात ते कोट्यवधींच्या खेळात असतात आणि आपणही कोट्यवधींमध्ये खेळाल. फक्त हा उपाय पूर्ण सच्च्या श्रद्धा आणि विश्वासाने करा. याला कोणत्याही शनिवारच्या दिवशी करा. एकदा हा उपाय करून बघा. याचा परिणाम असा मिळेल की आपण आपल्या जीवनावर विश्वास ठेवू शकणार नाही. आपल्याकडे धन इतक्या वेगाने येईल की आपणास स्वतःलाही कळणार नाही की हे कोठून येत आहे. आपल्या जीवनात धन येण्याचे मार्ग खुलतील आणि हे धन नेहमीच निरंतर येत राहील. आता लवकरच आणखी एका उपायाबद्दल बोलूया. अनेक वेळा काय होते की घरात जो पैसा येत असतो तो अचानक थांबतो. अचानक पैशांची उधळपट्टी सुरू होते. अचानक घरात आजारपण वाढतात. तर मित्रांनो, हे का होते? असे तेव्हा होते जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते किंवा कोणाची नजर लागते. तर आता आपण पाहूया नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय. जोपर्यंत आपण या गोष्टी दूर करणार नाही तोपर्यंत आपल्या घरात पैशांची उधळपट्टी बंद होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या लाकडाचा हा उपाय शनिवारच्या दिवशी करा. मग पहा, आपल्या जीवनातील अडकलेली कामे पूर्ण होतील. आपल्या घरात पैसा येईल आणि जितक्या समस्या आहेत त्या दूर होतील. तर तुम्हाला काय करायचे? तुळशीचे लाकूड घ्यायचे आहे. तुम्हाला किती लाकूड घ्यायचे आहेत? तुम्हाला तुळशीचे लहान लहान 7 सुकलेले लाकूड घ्यायचे आहेत. सोबतच पांढऱ्या रंगाचा धागा किंवा सूत घ्यायचा आहे. जो मौली धागा म्हणून ओळखला जातो तोच वापरा. 1. 7ही लाकडांना पांढऱ्या धाग्याने किंवा सुताने चांगल्या प्रकारे बांधा. 2. आता थोडेसे गंगाजल घ्या. 3. गंगाजलामध्ये या 7ही लाकडांना टाका. यानंतर काय करायचे? 1. या गंगाजलाचा शिंपड तुळशीच्या लाकडाने करायचा आहे. 2. शिंपड आपल्या संपूर्ण घरात करा. 3. सर्व खोल्यांमध्ये, मुख्य दारावर आणि इतर ठिकाणी गंगाजल शिंपडा. शौचालय आणि वॉशरूम सोडून द्या. गंगाजल आणि तुळशीच्या लाकडाचे महत्त्व. गंगाजल महादेवांशी संबंधित आहे आणि ते स्वतःमध्ये खूपच चमत्कारी व पवित्र असते. तुळशीची लाकडे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप असते. जेव्हा तुम्ही तुळशीच्या लाकडाने गंगाजलाचा शिंपड घरभर करता तेव्हा माता लक्ष्मीची कृपा संपूर्ण घरावर होते. ही कृपा इतकी शक्तिशाली असते की घरात धनाची वर्षा सुरू होते. तुमचे घर धन धान्याने भरून जाते.
हा उपाय करताच घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा नेगेटिव्ह एनर्जी टिकू शकत नाही। तर हा उपाय कधी करायचा आहे? हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करा। किती शनिवार करायचे? 4 शनिवार हा उपाय करा। 4 शनिवारांच्या आत तुम्ही तुमच्या जीवनात असा चमत्कार पाहाल, इतका बदल जाणवेल की तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल। आज जर तुमचे जीवन दुःखांनी भरलेले असेल, समस्या वाढल्या असतील आणि तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल, तर एकदा हा उपाय करून पहा। याचा चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवाल। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा माता लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद तुमच्यावर होईल। तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील। चला आता पाहूया की 1 रुपयाच्या नाण्याने कोणता उपाय करायचा आहे आणि कसा या उपायामुळे तुम्ही देखील तुमच्या जीवनात महाधनी, महाकोट्याधीश होऊ शकता आणि धनाशी संबंधित समस्या कायमस्वरूपी दूर करू शकता। पहा, तुम्हाला 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे, सोबत थोडे अक्षत म्हणजेच तुटलेले नसलेले तांदूळ घ्यायचे आहेत। तुम्ही 108 दाणे घेऊ शकता। त्या तांदळात 1 रुपयाचे नाणे जे तुम्ही साबण किंवा सर्फने साफ केले आहे ते ठेवायचे आहे। आता ते तुमच्या घरातील मंदिरात माता लक्ष्मी समोर ठेवावे आणि 1 देसी तुपाचा दिवा लावा ज्यामध्ये लांब वात असावी। त्यानंतर माता लक्ष्मीचे हे मंत्र 11 वेळा म्हणा, ओम महालक्ष्म्यै नमः। त्यानंतर श्री हरी विष्णूचा हा मंत्र 11 वेळा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। इतके केल्यावर माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांची प्रार्थना करा की ते तुमच्या घरी कायमचे निवास करावेत आणि त्यांनी त्यांची कृपा तुमच्यावर ठेवावी। दुसऱ्या दिवशी त्या तांदूळाचा आणि 1 रुपयाचा नाण्याला करून 1 लाल रंगाच्या कपड्यात ठेवा, 1 छोटी पोटली बनवा आणि ती धन ठेवण्याच्या जागी ठेवा। ज्या ठिकाणी तुम्ही पैशाचे व्यवहार करता तिथे ही पोटली ठेवा आणि तिला तिथेच राहू द्या। हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात पैसा वाढेल आणि धनाची वर्षा तुमच्या घरात होत राहील। जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर माता लक्ष्मीला रोज 21 दिवसांपर्यंत 1 लाल फूल अर्पण करा आणि त्यांच्यासमोर तुमची मनोकामना मांडा। तुमची मोठ्यातली मोठी इच्छा देखील पूर्ण होईल जेव्हा तुम्ही हा उपाय करता। हा खूपच उत्तम आणि विशेष उपाय आहे, तो नक्कीच करा। जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी।